मागणी का ते पोलीस अधिकाऱ्यांना आमच्या माणसावर गुन्हे दाखल केले ना ते गुन्हे वापस घ्यावा. त्याने दगडफेक त्या लोकांनी केली, त्याच्यावर केली, आमच्यावर केली. मग ह्याला काय माहिती आम्ही केली म्हणून आमच्यावर त्याने आरोप होतला. एक खोटे आरोपी आमचे त्यानं मागे घ्यावा. जर शासनाने निर्णय नाही घेतला तर तुम्ही याच्या मागे काय करणार? याच्या मागे का आम्ही पुढे जाणार, मागे राहणार नाही, पुढे जाणार, औरंगाबादला जाणार. परभणी जिल्ह्यातील तांडपांगरी येथे बौद्ध समाजातील उपासक व उपासिकांचे पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे दिनांक 20 मे पासून उपोषण सुरू असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक दरम्यान तांडपांगरी येथे काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकमध्ये परभणी पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. परभणी पोलिसांकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे व संबंधित पोलीस अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी सुद्धा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पंडित ठोंके, जयंती कमिटी अध्यक्ष धम्मेपाल कांबळे, धम्मेरक्षित ठोंके, रमेश ठोंके, मधुकर कांबळे, परमेश्वर कांबळे, संतोष ठोंके, रामधन कांबळे, बाबासाहेब कांबळे, वैजनाथ ठोंके, भारत भराडे, किसन तुपसमुंदर, प्रकाश ठोंके, मुंजाजी पबळे, सुनील कांबळे, साहेबराव कांबळे, कारभारी कांबळे असे एकूण 17 उपोषणकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्र वाईब न्यूज परभणी. मी पंडित ठोंके, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मराठवाड्याचा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं आपल्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्र शासन व परभणी जिल्हा प्रशासनाला जाहीर आवाहन करू इच्छितो की आम्ही या ठिकाणी या दैठणा पोलीस स्टेशनचे बंदखडके बळीराम, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक बंशी मुलगीर आणि महाराष्ट्र पोलीस नरवाडे तसेच या परभणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांना निलंबित करण्यासाठी, यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी आणि यांच्यामुळं या महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्राला विचाराच्या महाराष्ट्राला काळिमा फासण्याचं काम झालेलं आहे यांच्या गलथान कारभारामुळं. म्हणून यांना निलंबित करण्यात यावं, यांना बडतर्फ करण्यात यावं अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमजयंती 28 जानेवारी एप्रिलला ताडपांगरी या गावात मोठ्या उत्सवात साजरी होत असताना या गावातील गावगुंडांनी या मिरवणुकीवर दगडफेक केली. आमच्या आबालवृद्ध महिला पुरुष लहान लेकरांवर दगडफेक केली, वाहनाची जाळपोळ केली. एवढंच नव्हे तर पोलिसाच्या वाहनाची सुद्धा जाळपोळ केली. एवढं असून या दैठण्याच्या पोलिसांना आमच्यावर बौद्ध समाजाच्या भीमसैनिकावर, भीमजयंती मंडळाच्या भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले. ते गुन्हे तात्काळ वापस घ्यावे यासाठी या ठिकाणी आम्ही